सर नमस्कार. फक्त चौथी पासवर कोतवाल भरती निघालेली आहे. महाराष्ट्रातील सगळ्या जिल्ह्यात जागा आहेत. कोतवाल भरती सरकारचा 19 ऑगस्ट जो काय जी आर आलाय, जो शासन निर्णय आलाय, त्यानुसार 2912 पदांची कोतवाल भरती निघालेली आहे. अधिकृत शासन निर्णय, त्यामुळे संपूर्ण माहिती बघूया. फक्त आणि फक्त चौथी पासवर आहे. काहीचं म्हणणं आहे सर 10वी पास लागते, चौथी पास. आता नेमकं चौथी पास का 10वी पास या व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवट पण हा व्हिडिओ बघा. आणि तुमच्याकडे वेळ कमी आहे. सगळे मुलं 2912 पद आहेत. काय तर कोतवाल भरती आहे. जी आर आहे 19 ऑगस्ट 2026. आता सविस्तर त्याचं नाव काय आहे कोतवालचं. अगोदर कोतवाल होतं, आता नाव आहे महसूल सेवक. संपूर्ण डिटेल माहिती बघूया. आता 2900 टोटल एकूण रिक्त पद आहेत. संपूर्ण महाराष्ट्राच्या संपूर्ण जिल्ह्याच्या जागा आहेत. त्याच्यामध्ये 30 नोव्हेंबर 2026 पर्यंत भरती प्रक्रिया पूर्ण करण्याची अंतिम मुदत आहे. 30 नोव्हेंबर पर्यंत तुमचं कोतवालची जाहिरात काढायची, फॉर्म भरायचे, एक्झाम घ्यायची आणि कोतवाल म्हणून तुम्हाला त्या गावामध्ये, त्या शहरामध्ये रुजू करायचं आहे. ही भरती प्रक्रिया सगळी 30 नोव्हेंबरच्या आतमध्ये पूर्ण करायची. त्याच्यामुळे तुमच्याकडे जास्त वेळ नाही. केवळ स्थानिक पातळीवर भरती असणार आहे. ही भरती प्रक्रिया तुमची TCS घेणार आहे का, MPC घेणार आहे का, IBPS घेणार, ती सगळी माहिती मिळणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघा आणि सगळ्यांना शेअर करा. वेळेविरुद्ध शर्यत केवळ 2.5 महिने बाकी आहे तुमच्याकडे. केवळ 75 दिवसाची संधी आहे. 30 नोव्हेंबरच्या आत सर्व जागा भरल्या जाणार आहेत. त्याच्यामुळे 19 ऑगस्टचा जो काही GR प्रसिद्ध झालेला आहे, त्या GR नुसार आजचा दिवस तयारीला सुरुवात करा. 30 नोव्हेंबर पूर्वी तुमची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. 6 महसूल विभाग आहेत. 36 जिल्ह्यापैकी 34 जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी 2912 जागा आहेत. छत्रपती संभाजीनगर विभाग, नागपूर विभाग, पुणे विभाग, नाशिक विभाग, अमरावती विभाग आणि कोकण मुंबई विभाग. टोटल प्रत्येक जिल्ह्याची रिक्त पदांची सविस्तर PDF सुद्धा आपल्या टेलिग्राम चॅनलला दिलेली आहे. त्यामुळे टेलिग्रामचा चॅनल सुद्धा जॉईन करून घ्या आजच. आता परीक्षा कोण घेणार आहे, महत्वाचा बदल तुम्ही पाहिला असेल तर सामान्य स्पर्धा परीक्षा TCS घेते किंवा IBPS घेते किंवा MPC घेते, पण संपूर्ण महाराष्ट्रात एकाच वेळी उच्च काठिण्य पातळी राज्यस्तरीय स्पर्धा ही परीक्षा संस्था घेणार नाहीत. म्हणजे तुमची आता जी कोतवाल भरती आहे ना, TCS घेणार आहे ना, IBPS घेणार आहे ना, MPC घेणार आहे. मग कोण घेणार आहे तर जिल्हा निवड समिती आहे. जिल्हाधिकारी यांच्या कार्यक्षेत्रात जिल्हा निवड समिती असते. ती जिल्हा निवड समिती तुमचा कोतवालचा पेपर घेणार आहे. प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र समिती, स्थानिक पातळीवर नियोजन. फक्त आपल्या जिल्ह्यापुरती स्पर्धा आहे. जिल्ह्यापुरती तुमची स्पर्धा आहे. ज्या जिल्ह्यात जागा आहे त्या जिल्ह्यापुरती स्पर्धा आहे. पोलीस पाटीलला त्या गावाचा रहिवासी होतो, त्या गावचाच रहिवासी फॉर्म भरू शकत होता. परंतु कोतवालला त्या ठिकाणी तालुक्यातल्या तालुक्यात सुद्धा फॉर्म भरता येतो, जिल्ह्यातल्या जिल्ह्यात सुद्धा फॉर्म भरता येतो. तुमची जी जाहिरात येणार आहे त्या जाहिरातीवर संपूर्ण माहिती नमूद केली असते. आता पात्रतेचे मुख्य निकष, शिक्षण आणि वय एवढं तुमचं असेल तर तुम्ही कोतवाल भरतीचा फॉर्म भरू शकता. नंबर 1 काय, किमान 4थी पास. काही मोठ्या जिल्ह्यामध्ये उदाहरणार्थ पुणे असेल, मुंबई असेल, किमान 10वी पासची अट असू शकते. बघा, तुमच्या जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर त्या जाहिरातीवर पाहायचं तिथं किमान 4थी पास दिले की किमान 10वी पास दिले. काही जिल्ह्याच्या ठिकाणी उदाहरणार्थ मोठे जिल्हे पुणे असेल, मुंबई असेल, तिथं 10वी पासची कोतवालसाठी अट असू शकते. सविस्तर माहितीसाठी तुमच्या जिल्ह्याची त्या ठिकाणी जाहिरात पाहायची. पण कोतवाल पदाची किमान पात्रता काय, 4थी पास आहे. जिल्ह्याची जाहिरात आल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला 10वी दिले का 4थी दिले एकदा चेक करायचं. वय वर्ष किती आहे, 18 ते 40 वर्ष. किमान 18 वर्ष पूर्ण आणि कमाल 40 वर्ष. म्हणजे 18 ते 40 वर्ष वयामध्ये तुमचं वय असेल तर तुम्ही कोतवाल भरतीचा फॉर्म भरू शकता. आरक्षित प्रवर्ग वयोमर्यादित नियमानुसार सवलत. म्हणजे 18 ते 40 कोणासाठी आहे, ओपनसाठी. मग त्यांनी दिले आरक्षित प्रवर्गासाठी जे कास्टवाले आहेत तर तुम्हाला तुमच्या वयोमर्यादेमध्ये काय दिलेले, सूट दिलेली आहे. परंतु कमीत कमी वय 18, ओपनचं जास्तीत जास्त 40 वर्ष वय. आता आपली महसूल सेवकची बॅच सुरू झालेली आहे. त्यामुळे बॅच जॉईन करायची असेल तर प्ले स्टोअरला जायचं, मराठीमध्ये किंवा इंग्रजी श्री अकॅडमी टाका. हा असा लोगो आला तर तो ऍप डाउनलोड करून घ्या. तिथं तुम्हाला अशा प्रकारे बॅच दिसल. कोणती, या प्रकारची महसूल सेवक कोतवाल भरती जाहिरात 2192 जागा. रक्षाबंधन निमित्त ऑफर आहे. फीस किती ठेवलेली आहे तर फक्त 499 फीस मध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या गावचा कोतवाल होण्याची संधी आलेली आहे. आपण पोलीस पाटील भरती बीड जिल्हा, हिंगोली जिल्हा आणि जालना जिल्हा घेतली आणि सगळ्यात जास्त त्या जिल्ह्यात पोलीस पाटील झाले. तुम्ही सुद्धा पोलीस पाटीलची संधी हुकली असेल
किंवा तुम्हाला कोतवाल व्हायचं असेल तुमच्या गावात राहून तर आजच आपली बॅच जॉईन करा. बॅच जॉईन करायचं असेल तर हा नंबर दिलाय 9552625563 9552629563 या नंबरला संपर्क करा. आणि या प्रकारचं डायरेक्ट प्ले स्टोरला जरी गेला श्री अकॅडमी टाका, हा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. किंवा हा व्हिडिओ बघताय, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये श्री अकॅडमीची लिंक दिलेली आहे, तिथून ऍप डाउनलोड करून घ्या. आणि आजच फक्त 28 तारखेपर्यंत रक्षाबंधन निमित्त ही ऑफर आहे. फीस तुमची नंतर वाढवली जाणार आहे. फक्त 499 फीस आहे. ओके. आता रहिवासी नियम केवळ तुमच्या जिल्ह्यात संधी दिलेली आहे. तुम्ही ज्या जिल्ह्याचे रहिवासी आहात फक्त त्याच जिल्ह्यात तुम्हाला अर्ज करू शकता. ज्या जिल्ह्याचे त्याच जिल्ह्यामध्ये अर्ज करता येणार आहे. इतरांना इतरांच्या जिल्ह्यात अर्ज करता येत नाही कोतवालचा. उदाहरणार्थ तुम्ही अहिल्यानगरचे असताल तर फक्त अहिल्यानगरचाच मुलगा अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये फॉर्म भरू शकतो. पुण्याचा अहिल्यानगरमध्ये नाही भरू शकत, अहिल्यानगरचा पुण्यामध्ये फॉर्म नाही भरू शकत. पुण्यात रहिवासी फक्त पुणे जिल्ह्याचा अर्ज करू शकतो, अहिल्यानगरचा अर्ज करू शकत नाही. तुमची स्पर्धा संपूर्ण महाराष्ट्राची नाही तर केवळ तुमच्याच जिल्ह्यातील उमेदवारांशी आहे. त्यामुळे आजच त्या ठिकाणी बॅच जॉईन असेल तर बॅच जॉईन करूया. आता लहान कुटुंब प्रमाणपत्र अनिवार्य नियम दिलेला आहे. तुमची विवाहित स्थिती, तुम्ही अविवाहित असेल ठीक आहे, पात्र आहात. तुम्ही जर विवाहित आहेत परंतु तुम्हाला 0 ते 2 अपत्य असतील तर पात्र आहेत. परंतु तुम्हाला 2 पेक्षा जास्त अपत्य असतील तर तुम्ही फॉर्म भरू शकत नाही. इथंच तुम्ही काय आहेत, अपात्र आहे. या भरतीसाठी लहान कुटुंबाचं प्रमाणपत्र काय आहे, अनिवार्य आहे. आता परीक्षेचं स्वरूप कशा प्रकारे परीक्षा असणार आहे तुमची, तर 50 प्रश्न दिले तुम्हाला MCQ स्वरूपात. 50 प्रश्न, एक प्रश्न 2 मार्काला 100 गुण आहे. 50 प्रश्न 100 गुण. आणि तुमची जी काय पेपर होणार आहे तो 4थी लेवलचे काठिण्य पातळीवर पेपर असणार आहे. त्याच्यामुळे तुमचा अभ्यासक्रम काय आहे तर तुम्हाला सामान्य ज्ञान, GK, इतिहास, भूगोल, चालू घडामोडी, इकॉनॉमिक्स, विज्ञान हे विचारलं जाणार आहे. मराठी भाषा, मूलभूत व्याकरण आणि भाषेचं ज्ञान, स्थानिक आणि महसूल विषयक माहिती, तुम्हाला तुमच्या जिल्ह्याची भौगोलिक माहिती, महसूल प्रशासनाचं ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या संदर्भात तुम्हाला टोटल 50 प्रश्न 100 गुणांसाठी विचारले जाणार आहेत. निगेटिव्ह मार्किंग का, अजिबात निगेटिव्ह मार्किंग नाही. 4थीची काठिण्य पातळी, स्थानिक महसूल माहिती आणि मेरिट लिस्ट तुमची फायनल या मार्कावर लागली जाणार आहे. कुठल्याही प्रकारे इंटरव्ह्यू नाहीये, एकच एक्झाम. आणि तुम्ही कोतवाल म्हणून तुमच्या गावामध्ये नोकरीसाठी पात्र आहात. आता पेपर सोपा असल्यामुळे कट ऑफ उच्च लागेल. केवळ पुस्तकी ज्ञान पुरेसं नाहीये. स्थानिक महसूल माहिती त्याची अचूक तुम्हाला मेरिट लिस्ट मधून आणेल. त्यासोबत स्वतःच्या अभ्यासाला गती देण्यासाठी आजच त्या ठिकाणी आपली बॅच आहे, ती बॅच जॉईन करून घ्या. श्री अकॅडमी कोतवाल भरती 2026 ची बॅच सुरू झालेली आहे. 45 दिवसात परिपूर्ण तयारीची हमी त्या ठिकाणी, कारण आपणच स्थानिक जशी कोतवाल भरती आहे त्याच लेवलची पोलीस पाटील भरती आहे, यशस्वीरित्या राबवलेली आहे. आणि त्या जिल्ह्यात आजच्या घडीला पोलीस पाटील म्हणून ती व्यक्ती, ती कॅन्डिडेट काय आहे तर रुजू आहे. तुम्हाला सुद्धा कोतवाल व्हायचं असेल तर आजच जॉईन करून घ्या. त्या ठिकाणी तुम्हाला ही आपली श्री अकॅडमीची ऍप आहे, डाउनलोड करून घ्या. त्याच्यामध्ये काय मिळणार आहे, संपूर्ण लाईव्ह प्लस रेकॉर्डेड तुमचे लेक्चर असणार आहेत. त्या ठिकाणी तुमच्या वेळेनुसार तुम्ही कधीही बघू शकता. त्यासोबत परीक्षेच्या पातळीनुसार तुम्हाला शिकवणी, आता ही 4थी बेस नुसार तुम्हाला अचूक त्या ठिकाणी शिकवलं जाणार आहे. मार्गदर्शन व्यवस्थित, कुठल्याही प्रकारे फापट पसारा नाहीये, मोजकच. आणि जे काही परीक्षेला विचारलं तेवढंच तुम्हाला शिकवलं जाणार आहे. सर्व प्रश्न आणि नोट्स सुद्धा तुम्हाला PDF स्वरूपात उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. त्यासोबत या कोर्सची व्हॅलिडिटी 1 वर्षाची टोटल कोर्सची व्हॅलिडिटी असणार आहे. त्यामुळे आजच बॅच आहे ती बॅच जॉईन करून घ्या. 599 नाही तर 499 मध्ये 28 ऑगस्ट पर्यंत ऑफर आहे. आजच त्या ठिकाणी काय तर प्रवेश घ्या. बॅच जॉईन करायची असेल तर डायरेक्ट प्ले स्टोरला जा, श्री अकॅडमी टाका, या प्रकारचा लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. किंवा आपला नंबर दिलाय 9552625563 ला त्या ठिकाणी संपर्क करा व्हॉट्सअपला. ओके सर, हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे. सर्व गावकरी असतील महाराष्ट्राच्या सगळं ज्याची 4थी पास आहे त्या सर्वांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करून द्या. त्याच सोबत या प्रकारचं लोगो दिसेल, ऍप डाउनलोड करून घ्या. आजच त्या ठिकाणी बॅच जॉईन असेल केली, बॅच जॉईन करून घ्या. संपूर्ण जिल्ह्यामध्ये जागा आहे, टोटल 2192 जागा आहे. आणि तुम्हाला जिल्ह्यावाईज फॉर्म भरू शकता. तुम्ही जालना जिल्ह्यात फॉर्म भरू शकतो. छत्रपती संभाजीनगरचा छत्रपती संभाजीनगर फॉर्म भरू शकतो. पोलीस पाटील सारखं गाववाईज जागा असतात, परंतु गावातला इतर गावातला सुद्धा तुमच्या गावामध्ये जर जागा असेल तर फॉर्म भरू शकतो. ठीक आहे, हा व्हिडिओ सर्वांपर्यंत शेअर करून द्या.